उमरी येथे श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न। उमरी येथील अनंतश्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक 12 डिसेंबर रोजी बैल बाजार मैदान उमरी येथे लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर रथात आनंद श्री विभूषित जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे पादुका ठेवून विठ्ठल मंदिर येथून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली। रथांच्या समोर बँड पथक भगवा ध्वज घेऊन महिला बंजारा नृत्य पारंपरिक लेझिम 2 टीम रात सीता हनुमान रथ घोडेवार स्वार छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळासह हजारो भक्त बालाजी मंदिर मोंढा गोरटा पॉइंट मार्ग पालखी बैलबाजार मैदान येथील दिमागदार 16 जागी सिद्ध पादुका नेण्यात आलेल्या सिद्ध पादुकेची पूजा आरती अभिषेक यजमान सुनील आणेराय सौ आणेरायताई बेलदारकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला। लगेचच होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यासह तालुक्यातील 30 पाठीवरील पेट्रोल पिचकारी देऊन सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला। नंतर हजारो भक्तगण भक्तदीक्षा घेतल्या। जनप्रवचनकार अण्णा पंडितराव बोरसे यांनी देखील लाखोंच्या संगीत उपस्थित भक्तगणांना आपल्या अमूल्य वाणीतून संबोधित केलं। तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगवा, स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नका हा विचार मनात घेऊन चला व दिवसातून 10 मिनिट भक्ती करा। कोणत्याही देवाची करा पण भक्ती करा। जीवनात येऊन परिवारांच्या कल्याणासाठी गुरुच्या सानिध्यात राहा। गुरु करा अशा विविध विषयावर मार्गदर्शन देखील केले। दर्शनात सुरुवात लाखो भक्तगण दर्शनात आलोट रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती। दिवसभर महाप्रसाद चालूच होता, सायंकाळपर्यंत दर्शन चालूच होता। नंतर सिद्ध पादुकेची पूजा अर्चना आरती सांगता करण्यात आली। सिद्ध पादुका पुढे पाठवण्यात आल्या। यावेळी नांदेड जिल्हा कमिटी तालुका कमिटी सर्व भक्तगण या कार्यक्रमात सहकार्य केलं। उनकी कृपा पाकर मुक्ति मिलो, इसलिए प्रपंच छोड़ने की जरूरत नहीं। ये प्रपंच करते करते ही आप परमार्थी बन सकते हैं और ये ऐसा मार्ग हम आपको सिखाएंगे। आपको चिंता करने की जरूरत नहीं। आपके प्रपंच के जो प्रश्न है वो भी छुड़वाएंगे और आपके हाथों से परमार्थ भी करवा के दे देंगे। मेरा कहना है आप मुझे भक्ति दो, मैं आपको स्नेह दूंगा। तो आपको ऐसा लगता है कि मुझे प्रपंच भी करने का है और मुझे परमार्थ भी करने का है, ऐसे लगता है। तो आज जनगणना नंबर असेल तर त्या दिलाच पाहिजे असा हट्ट नाहीये। अगदी ते संप्रदाय ते असो अगर नसो, पण आपण या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद सायंकाळी 7 ते 7:30 पर्यंत घेणार आहात आणि आपल्याला जोपर्यंत माऊली पुढच्या त्या सर्वांच्या मधून एक भाग्यवान पती पत्नीचं नाव एका लहान मुलाला इथे संत चिठ्ठी काढावी लागेल, काढली जाईल आणि त्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना गुरुपूजनाचा मान दिला जाणार आहे। तरी कृपया आपल्याकडे गुरुसेवक येत आहेत। आपलं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पती पत्नीचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि आपला मोबाईल नंबर, जर आपला जनगणना नंबर माहित असेल तर जनगणना नंबर द्यायचा आहे। 5 मिनिटांमध्ये पुढील कार्यक्रम आपण सुरुवात करत आहोत। गुरुसेवक आपल्यापर्यंत येत आहेत। एकदा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी चिठ्ठी काढल्यानंतर कुठल्याही प्रकारचे आपल्याला त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार नाही, त्यामुळे गुरुसेवक आपल्याकडे येत आहेत।